मुंबई महापालिकेचे वराती मागून घोडे पाहायला मिळतात। 4 जणांचा बळी गेला आणि त्यानंतर आता प्रशासनाला जाग आली। शहरातल्या धोकादायक झाडांवर सूचना फलक लावण्यात येतील। महापौर रितू तावडे यांनी ही माहिती दिली आहे। मुंबईमध्ये 300हून अधिक धोकादायक झाडं आहेत अशी माहिती देण्यात आली आहे। सदर झाड धोकादायक आहे, इथं थांबू नका अशा आशयाचे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले। सिमेंट काँक्रिटीकरणामुळे कमकुवत झालेल्या झाडांकरता दीर्घकालीन उपाययोजनांचा प्लॅन आता तयार करणार असल्याची महापौरांनी माहिती दिली आहे। मुंबईकरांना आज घराबाहेर न पडण्याचं देखील महापौरांनी आवाहन केलेलं आहे। कृपया काम नसेल तर झाडांच्या खाली आजच्या दिवस उभं राहू नका। आणि आता मी काही निर्देश दिले आतमध्ये की जी झाडं तुम्हाला जर वाटतात आहे अतिशय डेंजर झोनमध्ये आहेतच ती तर काढाच तुम्ही, परंतु निदान त्या झाडाला एक बॅनर किंवा काहीतरी तुम्ही बांधून ठेवा की हे झाड डेंजर झोनमध्ये, कृपया झाडाखाली उभं राहू नका किंवा इथे कोणी येऊ नका अशा पद्धतीचे पण बॅनर त्यांनी लावायला सुरुवात केलेली आहे। आणि त्याचबरोबर मुंबईतले सगळे होर्डिंग्स असतील किंवा बिल बोर्ड्स असतील त्याच्यावरती मॉनिटरिंग करायला सांगितले, कारण वारा एवढा वेगवान आहे तर मोठमोठे होर्डिंग्स सुद्धा आहेत त्याच्यावरती पण मॉनिटरिंग करायला वॉर्डच्या लेवलला सांगितलेलं आहे।